सद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री जगत नारायण महाराज की जय। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, माऊली ज्ञानोबा काय बोला तुम्ही आज मारवाडी समाजाच्या या मराठ्यांच्या दिंडीमध्ये उपस्थित आहे, काय तुमची भावना आहे? माझी भावना लई चांगली है। जो अपना मीरा काशी में अपना मीरा रोड में जो लपड़ा हुआ था ना भयंदर में, वो जो आपस में आपसी लपड़ा था, इसकी वजह से हुआ। वो इन लोगों का मारने का कोई मतलब नहीं था, वो दुकान वाले ने उल्टा बोला, इसलिए त्याला काना खाली भाजवली। तुम्ही मारवाडी असताना एवढं सुंदर मराठी बोलता, काय सांगा? मी मराठी येते मला मराठी, लेकिन मी मराठी बोलतो। मला मारवाडी समाजाला काय सांगू इच्छिता तुम्ही? मी मारवाडी समाजाला हे सांगतो की मारवाडी समाज ही मराठी शिका। बस मराठी माणसाला या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये असतो आणि मी आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि ही मराठी संस्कृती हे हिंदुत्व जपण्यासाठी काश्मीरा विभागामध्ये प्रत्येक वर्षी दरवर्षी आषाढी एकादशी असो किंवा मराठी संस्कृतीचे कुठलेही सण असो भगवा फडकवण्याचं सक्रिय काम हा आमचा समाज करतोय। या समाजाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा। आणि मला वाटतं मीरा भाईंदर नव्हे या महाराष्ट्रातील आणि खास करून या काश्मीरातील जनतेला आवाहन करेल, आपण मराठी आहोत, आपली मराठी संस्कृती जपावी, त्यासाठी असे धार्मिक कार्यक्रम जिथे जिथे होतील तिथे आपलं हिंदुत्व जागृत ठेवण्यासाठी आपण रस्त्यावर उतरणं, हिंदूमध्ये सहभागी होणं हे आपलं कर्तव्य आहे। पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि आज उपवास आहे, सगळ्यांनी आज पंढरपूरला जे जे आमचे भक्त गेलेले आहेत त्यांचा प्रवास सुद्धा सुखाचा व्हावो, ते गोविंदाने वावरत आहेत, ते सगळी मराठी जनता मराठी लोक वावरत आहेत, त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो। आणि इथे सांगतो जय हिंद महाराष्ट्र। महाराष्ट्राची जी सांस्कृतिक वारसा आहे महाराष्ट्राचा, जो वर्षानुवर्षे चालत आला, पिढ्यानपिढ्या चालत आला, जी आषाढी एकादशी आहे
ही सर्वात मोठी एकादशी आहे पूर्ण भारतातली. आणि आज त्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी पंढरपूरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतातल्या कानाकोपऱ्यातून वारकरी आपल्या पंढरपूरला येत असतात. मग तसंच आज आम्ही पण समजा पंढरपूरला नाही पोहोचू शकलो काही कारणास्तव, पण आम्ही आमच्या काश्मीरामध्ये दरवर्षी इथल्या मराठी माणसांची त्या मराठी माणसांची दरवर्षी इथे वारी काढली जाते. तुम्ही बघू शकता ही दरवर्षी वारी काढतो आम्ही व आषाढी एकादशीला. आणि तसंच इथे सप्ताह सुद्धा भरवला जातो दरवर्षी. त्याचप्रमाणे जसं आता बोलतोय मी की महाराष्ट्र काही लोक बोलतात की आषाढी फक्त मराठी लोकांची फक्त मराठी लोक जातात, तर आमच्या बरोबर हे ठाण्यातून आलेले आहेत. हे पवन खंडेलवाल आहेत, ठाण्यातून आलेले मारवाडी समाजाचे आहेत. हे स्वतः आग्रही आहेत की आम्हाला या वारीला मला उपस्थित राहायचं होतं. ते सकाळी 8 वाजल्यापासून या वारीला उपस्थित आहेत आणि ते मारवाडी समाजाचे आहेत. पण ते सांगतात की मला या वारीला मी दरवर्षी तुमच्या फेसबुकला बघते, पण मला याला अवेलेबल राहायचं होतं. त्यासाठी ते स्वतः ठाण्यात राहतात, सिरात नाक्याला, तिथून ते या वारीला उपस्थित राहिलेले आहेत. तर अशी ही वारी आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही समाजाचा कोणताही समाज किंवा कोणताही मराठा असेल हे असेल असं काही नसतं. तर ज्यांना आवड असते ते या वारीमध्ये उपस्थित राहतात आणि आपल्या विठोबा माऊलीचे दर्शन घेतात. तसंच मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला आजच्या आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अशीच आषाढी एकादशी ज्यांना पंढरपूरला पोहोचता येत असेल त्यांनी अशा आपल्या प्रभागामध्ये जे काही पक्षाचे किंवा संघटनेचे कार्यक्रम आहेत, मराठी माणसांनी प्रत्येक माणसांनी आपल्या प्रभागामध्ये अशी मिरवणूक काढावी, ज्याच्यामुळे आपल्या पंढरपूरचे जे दर्शन आहेत ते आपल्या इकडच्या नागरिकांना, ज्यांना काही कळत नसेल, ज्यांना माहिती नसेल, त्यांना गोष्टी माहीत होतील आणि आपल्या नागरिकांना आपल्या पूर्ण जनतेला. आज आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी आज या निमित्ताने पूर्ण महाराष्ट्रभरामधून पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनामध्ये आज मग्न झालेले वारकरी आज आलेले आहेत. त्या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत. मी सर्व बांधवांना आज आषाढी निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. व या ठिकाणी आमचं वारकरी मंडळ आहे, तर नारायणगड मंडळाच्या वतीने दरवर्षी आम्ही इथे म्हणजे आषाढीला जे वारीला जाऊ शकत नाही त्या निमित्ताने आम्ही दरवर्षी या ठिकाणी सगळेच पक्ष सगळे रवेकरी म्हणून आम्ही इथे वारी करतो. आणि विठ्ठलाचं दर्शन या ठिकाणी वारी तिथून मोठी वारी होऊ शकत नाही, छोटीशी वारी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या निमित्त सर्व बांधव या वारीमध्ये सामील होतात. मी माझ्या वतीने सर्व आमचे नारायणगड मंडळ आहे यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या सुख समृद्धीसाठी विठ्ठलाकडे काय साखर घालू इच्छितो? आम्ही विठ्ठलांना हे साखर घालतो. महाराष्ट्रामध्ये आज शेतकरी वर्ग जोपासला पाहिजे. शेतकरी वर्ग हा मोठा झाला पाहिजे. मग शेतकऱ्यांची मुलं मोठी झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये तरतूद मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचं भलं व्हायला पाहिजे. या दीन दुबळा जो गरीब आहे त्याचं जीवन उंचावल होईल असं सर्व वारकऱ्यांच्या वतीने माझ्या वतीने विठ्ठलला मी प्रार्थना करतो. 8 जुलैला मीरा शहरामध्ये मराठीचा एक मुद्दा गाजलेला आहे, त्याचा मोर्चा आहे. त्या मोर्चामध्ये तुम्ही सामील होणार आहेत का? यामध्ये असं माझं म्हणणं आहे की हा वाद जो आहे हा वाद नाहक वाद आहे. ज्यावेळी छोटा दोघांचा वाद होता, दोघांचा वाद असल्याविषयी कोणी सांगत नाही. यामध्ये एक राजकारण आहे आणि घाणेरड्या राजकारणामध्ये मराठी संस्कृती जोपासला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस हा राहिला पाहिजे. मुंबई शहरामध्ये मराठी माणूस हा जगला पाहिजे. मराठी माणसाचा मान सन्मान व्हायला पाहिजे. पण त्यामध्ये मराठी माणसाच्या नावाने किंवा इतर समाजाच्या नावाने कोणीही राजकारण नाही करायला पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. मराठी सक्तीबद्दल तुमचं काय मत आहे? त्यामध्ये आपण अन्य राज्यामध्ये आपण जातो, त्यामध्ये अन्य भाषा ज्यावेळेला इंग्लिश ज्याला जमत नाही, कर्नाटक असेल, मद्रास असेल, त्या ठिकाणी इंग्लिश जमत नाही. आपल्या लोकांना हिंदी समजत नाही किंवा मराठी येत नाही. या ठिकाणी इतरही भाषा आपण शिकणं गरजेचं आहे. पण अन्य राज्यामध्ये ज्यावेळेला आपण जाऊ त्यावेळेला आपला म्हणजे भाषेचं आदान प्रदान व्हायला पाहिजे. पण मराठी भाषेला सर्वप्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती यांनी मराठी शिकण्याचे प्रयत्न करावे. मराठी संस्कृतीचा मान ठेवावा व मराठी माणसाचा मान सन्मान ठेवावा, हे माझं स्पष्ट मत आहे. रामकृष्ण.